काय काय पब्लिक भागात खळबळ. तर आज आपलं वर्किंग होतं कागल आणि तळणगी. आणि विषय कसा आहे, हेडक्वार्टरपेक्षा एक स्टेशनला वर्किंगला मज्जा काय वेगळी असते. युनिव्हर्सिटीजवळ आलो, काकांना लिफ्ट दिली. काका काय मान वरती करायला तयारच नाही. काका म्हणणार हिचा काय विषय चालू आहे. आईला माझ्या बायकून बिकून बघितल्या बोंबावून व्हायची सगळी. आईला म्हणलो काका आत्ता बघतील मग बघतील कॅमेऱ्याकडे. खरं काकाने का वरती मान काढलीच नाही. जाऊ दे म्हणलं आपला पण जाया म्हणलो. काकाने टाकला चौकात आणि आलो तळणगीमध्ये पहिल्या कॉलला. कॉल केला आणि बाहेर आलो. आणि कसं आहे माझ्या भावानो, व्लॉगिंग करायला मज्जा पण काय येते माहिती काय, टायमिंग कशी येते काय समजत नाही. आणि कसं आपलं टेन्शन पण काय राहत नाही आणि काम करायला मज्जा पण येत्या. त्यात मला एका भावाचा DM आला होता, मी पण व्लॉगिंग करणार. म्हणलं कर की भाऊ, एवढा का विषय नाही, करायचा आहे. पण आमचे मॅनेजर लोक म्हणतात की एक्स्ट्रा इन्कम अलाउड नाही, चालणार नाही. अरे म्हणलं एवढा का विषय, लगेच तू का फेमस होणार, तुला पैसे मिळणार ते. अवघड आहे खरोखर राव माणसांचं. म्हणलं भाऊ दुसरी ID करा म्हणलं, भागात खळबळून टाक म्हणलं, सुट्टी आहे ना आपण. त्या बाबतीत आमच्या मॅनेजरांचा विषय नाही खरोखर. उलट मला विचारतं रे आज का व्हिडिओ केला नाहीस, आज कुठे टाकला नाहीस. मॅनेजर पाहिजे अशी सपला विषय आणि काय पाहिजे भागात. मॅनेजर आपला विषय सपला हो, भागात खळबळ. म्हणून सांगतो भावना, आपण कंपनी नाही मॅनेजर आपला पाहिजे, विषय सपला. मग शेवटचे 2 कॉल राहिले होते, ते पण कसं ब्रिजच्या पलीकडे आहे. आणि ब्रिजच्या इथनं जायचं म्हणलं तर असली मोठी लाईन लागली होती की नाही, पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं. कसं तर इकडनं तिकडनं काढली गाडी आणि आलो कॉलला इकडं. तो कॉल करून आलो पंकज सरांच्या कॉलला. म्हटलं पंकज सरांच्या कॉलला पण गर्दी असणार ठीक. बघितलं नशीब म्हणलं पेशंट तर काय एवढं नव्हतं. म्हणलं कॉल करून बाहेर पडा म्हटलं.